आवाज येतोय सगळ्यांना? हो सर, येतोय आवाज. ओके. आजचं धम्मपद सुख व ग मधलं आहे. धम्मपद 203. जिगच्चा परमा रोगा संखारा परमा दुखा एवं यत्वा यथाभूतं निब्बाणं परमं सुखं. त्याचा अर्थ असा होतो, भूक सगळ्यात मोठा रोग आहे, संखार सगळ्यात मोठा दुःख आहे, आणि हे जो व्यक्ती यथाभूत जाणतो त्याच्यासाठी निब्बाण सगळ्यात मोठं सुख आहे. जिगच्छा म्हणजे इच्छा. त्याचा अर्थ भूक खाण्याची इच्छा असा देखील होतो, आणि ब्रॉडर कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणजे मोठ्या याच्यामध्ये कुठल्याही काम इच्छा जिगच्छा मध्येच मोडतात. तर भगवान बुद्ध इथे भुकेला सगळ्यात मोठा रोग म्हणत आहेत. पुन्हा एकदा सांगतो, जिगच्छा परमा रोगा संखारा परमा दुखा एवं यत्वा यथाभूतं निब्बाणं परमं सुखम. भूख सबसे बड़ा रोग है, संस्कार सबसे बड़े दुख है। ऐसे यथार्थ रूप से जो जानता है उसे निर्वाण परम सुख लगता है. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध कामसुखांच्या इच्छेला मोठा रोग संबोधतात आहेत. ही जे धम्मपद गाथा भगवान बुद्धांनी सावत्ती येथे उद्गारलेली आहे. छोटीशी घटना या मागची. घटना अशी आहे की सावत्तीपासून 30 योजन दूर आल्वी नावाचं एक नगर असतं, आणि त्या नगरांमध्ये भगवान बुद्धांना भोजनासाठी आमंत्रित केलेलं असतं, आणि तिकडच्या नगरवासियांमध्ये फार उल्हास असतो की भगवान आपल्या नगरीत येत आहेत, आणि ते वेगवेगळ्या प्रकारची भगवान बुद्धांच्या स्वागतासाठी तयारी करत असतात. भगवान बुद्ध आणि त्यांचा संघ येण्याची दिवस उजाडतो. तर अशाच नगरीमध्ये एक गरीब शेतकरी राहत असतो. तो देखील ऐकतो की भगवान बुद्ध आपल्या नगरीमध्ये येत आहेत. तो देखील निश्चय करतो की मी देखील जाऊन भगवान बुद्धांचा उपदेश ऐकेन, आणि त्याप्रमाणे तो तयारीला लागतो. ज्या दिवशी भगवान बुद्धांचं आगमन होणार असतं त्याच्या आदल्या दिवशी तो ठरवतो की मी सकाळी लवकर उठेन आणि माझी जी कामं आहेत घरातली किंवा शेताची ती पूर्ण करेन, पटपट आवरेन, आणि त्यानंतर मी भगवान बुद्धांचं प्रवचन व त्यांचं दर्शन घेण्यासाठी नगरीमध्ये जाईन. अशा प्रकारे तो विचार करतो आणि झोपी जातो. सकाळी तो आपली कामं आटपण्यासाठी उठतो, आणि जेव्हा घराच्या बाहेर जातो तर पाहतो की त्याचा एक बैल जागेवरती नाहीये.
तो बैल जागेवरती नाहीये हे पाहून त्याला दुःख होतं आणि तो बैलाला शोधायला निघतो. बरेच दूर जातो, या ठिकाणी त्या ठिकाणी. बरेच दूर त्याला जावं लागतं, पण बैल त्याला काही सापडत नाही. सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर तरी देखील त्याला बैल सापडत नाही. हळूहळू सूर्य डोक्यावरती येतो आणि मग तो एका ठिकाणी जातो आणि तिथे त्याला त्याचा बैल सापडतो. तो बैलाला घेऊन घरी जातो आणि इतर त्याचे पशुधन असतं त्यांच्यासोबत बांधतो आणि मग भगवान बुद्धांचं आगमन जिथे झालेलं आहे त्या ठिकाणी भगवान बुद्धांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी जातो. इकडे भगवान बुद्ध सांगितलेल्या वेळेनुसार त्यांच्या संघासह त्यांचं आगमन झालेलं असतं. भगवान बुद्धांचं संघाचं भोजनदान झालेलं असतं. सगळे जेवून बसलेले असतात. शिवाय जे तिथे आयोजक मंडळी आहेत किंवा इतर जे नगरवासी आहे त्यांचं देखील जेवण झालेलं असतं आणि नुकतंच जेवण संपवून ते सगळे भगवान बुद्धांचं प्रवचन अनुमोदन ऐकण्यासाठी वाट पाहत बसलेले असतात. पण भगवान बुद्धांनी अजून काही प्रवचन सुरू केलेलं नसतं. सगळे ताटकळत बसलेले असतात की भगवान आताच प्रवचन सुरू करतील. आणि त्याच दरम्यान हा जो गरीब शेतकरी आहे त्याचं आगमन त्या ठिकाणी होतं. भगवान बुद्ध पाहतात की त्याचं आगमन झालेलं आहे. जसा तो तिथे प्रविष्टित होतो, भगवान बुद्धांना वंदन करतो, तसं ते भगवान आपल्या शिष्यांना आणि आयोजकांना विचारतात की इथे काही भोजन शिल्लक आहे का? तर आयोजक संमती दर्शवतात की भोजन शिल्लक आहे. मग भगवान बुद्ध सांगतात, हा जो शेतकरी आलेला आहे त्याला आधी तुम्ही जेवू घाला. भगवान बुद्धांच्या सांगण्याप्रमाणे आयोजक, तिकडचे भिक्खू त्या शेतकऱ्याला जेवू घालतात. शेतकरी पोट भरेपर्यंत जेवतो आणि मग शेतकऱ्याचं जेवण झाल्याच्या नंतर भगवान बुद्ध आपल्या उपदेशाला सुरू करतात आणि ते उपदेश ऐकताच तो गरीब शेतकरी तिथे शोकापन्न अवस्थेला प्राप्त होतो. अशा प्रकारे जेव्हा ही घटना घडते त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा संघ ते नगरातून जायला निघतो आणि जसं संघ नगरवासी त्यांना नगराच्या द्वारापर्यंत सोडत येतात. जसे नगरवासी भिक्खू संघाला भगवान बुद्धांना सोडून माघारी फिरतात, तसेच भिक्खू संघातील भिक्खू आपसात चर्चा करायला लागतात. एक भिक्खू म्हणतो, बघा आज भगवान बुद्धांनी कसं काय त्यांचं कार्य होतं की एक शेतकरी येईपर्यंत ते थांबले, मग त्याला जेवण दिलं आणि मग त्याचं जेवण संपल्यानंतरच अनुमोदन किंवा प्रवचन त्यांनी सुरू केलं. हे फारच
म्हणजे अशी घटना आधी कधी घडलेलीच नाहीये. तर अशा प्रकारे त्यांची आपसात चर्चा सुरू असताना भगवान बुद्ध ती चर्चा ऐकतात आणि मग भिक्खूंना उद्देशून ते म्हणतात, "भिक्खू, तुम्ही बरोबर बोलत आहात, की मी शेतकरी येईपर्यंत मी थांबलो होतो आणि तो आल्याच्या नंतरच मी उपदेशाला सुरुवात केली. मी श्रावस्तीपासून 30 योजने दूर या गावामध्ये, या नगरीमध्ये फक्त तो शेतकरी आहे, तो धम्म श्रवण करण्यासाठी योग्य आहे म्हणून इथे आलेलो आहे. पण जेव्हा मी पाहिलं, की तो जेव्हा आला, तेव्हा तो फार भुकेला होता. शिवाय तो फार थकलेला देखील होता आणि अशा अवस्थेत जर आपण भुकेलो असू, तर आपण ती जी भूक आहे, ती आपल्याला धम्मापासून दूर करते. तर म्हणूनच तो थकलेला असताना आणि भुकेला असताना मी त्याची धम्मोपदेश देऊन त्याची जी धम्माची क्षुधा होती, ती तर पूर्ण करू शकलो असतो. पण तो तेवढ्या व्यवस्थितरित्या ग्रहण करू शकला नसता. पण जेव्हा त्याची खाण्याची इच्छा, अन्नाची इच्छा पूर्ण झाली, त्यानंतर तो पूर्णपणे तयार होता, की तो धम्मोपदेश ग्रहण करू शकेल. आणि म्हणूनच मी त्याला आधी जेवण करण्यासाठी सांगितलं. तर भिक्खूंनो, भुकेपेक्षा कुठलाही मोठा रोग नाही. भूक सगळ्यात मोठा रोग आहे आणि संस्कार हे सगळ्यात मोठे दुःख आहेत. आणि जो अशा प्रकारे जाणतो, त्याच्यासाठी निब्बाण परमसुख आहे. असं बोलून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. जिगच्छा परमा रोगा संखारा परमा दुःखा एवं यत्वा यथाभूतं निब्बाणं परमं सुखम्. अशा प्रकारे या छोट्याशा घटनेमध्ये भगवान बुद्ध आपल्याला आपल्या कामछंद कशा प्रकारे आपल्याला धम्मापासून दूर ठेवू शकतो, याबद्दल आपल्याला उपदेश करत आहेत. घटनेच्या याच्यामध्ये भूक असा जरी संदर्भ असला, तरी पूर्ण जर मोठ्या परीक्षेमध्ये आपण पाहिलं, तर कुठल्याही कामछंदांचा जो म्हणजे आपण जे कामसुख आहेत, 5 इंद्रियांना जे काही स्पर्श होतात, त्याच्या प्रती जी आपली आसक्ती असते आणि ते पूर्ण करण्याची जी आपली इच्छा असते, त्याच्या संदर्भात भगवान बुद्ध इथे उपदेश करत आहेत. तर जे आपल्याला डोळ्याला सुंदर वाटतं, आवडतं किंवा कानाला मधुर वाटतं, जिभेला गोड किंवा चांगलं वाटतं, चमचमीत वाटतं, स्पर्श चांगला वाटतो किंवा मनाला चांगलं वाटतं. अशा गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला जी इच्छा निर्माण होते आणि ती इच्छा, याला भगवान बुद्ध मोठा रोग म्हणत आहेत. कारण ह्या ज्या इच्छा आहेत, त्या आपल्याला धम्माचं श्रवण करण्यासाठी किंवा धम्म अंगीकारण्यासाठी आपल्याला रोखत असतात
आपल्याला दूर करत असतात. आणि ज्या ह्या इच्छा आहेत, यांच्यामुळेच संखार किंवा संस्कार मराठीमध्ये हे निर्माण होत असतात. आणि ह्या संस्कारांमुळेच पुन्हा पुन्हा आपल्याला त्या इच्छा निर्माण होत असतात. आणि जर त्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तर त्याचं रूपांतर दुःखामध्ये होतं. पूर्ण झाल्या की पुन्हा त्याची तृष्णा निर्माण होते आणि पुन्हा त्याचं दुःख होतं. अशा प्रकारे भूक याला भगवान बुद्ध रोग म्हणत आहेत आणि संस्काराला दुःख म्हणत आहेत. आणि ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, जो कोणी यथाभूतन म्हणजे जसं आहे तसं जो जाणतो, त्याच्यासाठी निर्माण परमसुख आहे. जशा आपल्या इच्छा नष्ट होतात, नष्ट होणे म्हणजे परमपदाला प्राप्त झाल्यावरतीच नष्ट होतात, परंतु कमी जरी झाल्या अशा इच्छा, त्याच्या मागे आपण धावलो नाही, त्यांना पाहू शकलो, तर आपोआपच त्याचे संस्कार देखील निर्माण होत नाहीत. आणि संस्कार निर्माण झाले नाहीत तर आपोआपच आपले दुःख कमी होतं. आणि मग आपलं दुःख कमी होणं म्हणजेच निर्वाण प्राप्ती. आणि ही जी अवस्था आहे त्यालाच परमसुख म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे कामिच्छा, कामछंद जे आहे ते जसं काही आपल्या धम्म प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करत असतात. त्यामुळे आपण ह्या गोष्टीमध्ये सजग राहिलं पाहिजे की कशा प्रकारे आपल्या जी धम्म प्रगती आहे त्याच्यामध्ये या गोष्टी बाधा आणू शकणार नाहीत, अडथळा आणू शकणार नाही. आता इथे भुकेच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर आपण आधीपासून शिकलेलो आहे, माहिती आहे की अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या एकदम बेसिक गरजा आहेत. आणि जितक्या काही उत्क्रांती झाल्यात, जितके काही क्रांत्या झाल्यात, त्या सगळ्या या 3 गोष्टीसाठी झालेल्या आहेत. त्यातल्या त्यात अन्न हे सगळ्यात जास्त मोठं कारण होतं. कारण उत्क्रांती म्हणा किंवा क्रांत्या म्हणा, या काही आम्हाला नाटक, सिनेमा बघायला मिळत नाही किंवा इतर काही करण्यासाठी आम्हाला मिळत नाही, अशा वेळी होत नाहीत. फक्त जेव्हा अन्नाचं दुर्भिक्ष जाणवतं, तेव्हा अन्न खायला मिळत नाही लोकांना, अशाच वेळी सगळ्या उत्क्रांत्या किंवा राज्यक्रांत्या झालेल्या आहेत. त्यामुळे भूक हा फार मोठा फॅक्टर आहे एक मानवाच्या जीवनामध्ये. आणि जेव्हा या भुकेच्या प्रती आपण फारच संवेदनशील होतो, तेव्हा भगवान बुद्ध आपल्याला चिंतन करायला सांगतात की ही भूक कशा प्रकारे आहे. तसं पाहायला गेलं तर भूक म्हणजे शरीराला लागणाऱ्या ज्या आवश्यक कॅलरीज आहेत, त्या प्राप्त करण्यासाठी शरीराने दिलेले एक इंडिकेशन, दर्शन आहे की आता शरीराला या ऊर्जेची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपल्याला भूक लागते. पण जेव्हा तुम्ही पाहाल की एखादा बैठे काम करणारा व्यक्ती असेल, शिकणारा असेल
किंवा काही ज्याची जास्त श्रम करणारा नसेल, त्याच्या शरीराची ऊर्जेची कॅलरीजची आवश्यकता दिवसाला 1000 कॅलरीज ते 1500 कॅलरी इतकीच आहे. आणि जर आपण सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण केलं, तर सकाळच्या नाश्त्यामध्येही आपल्याला 1000-1500 कॅलरीज प्राप्त होतात. दिवसभर आपण जरी काही खाल्लं नाही तरी देखील आपण आपलं शरीर चालवू शकतो. त्याला तेवढी आवश्यक ऊर्जा प्राप्त प्राप्त होते. परंतु तेवढी ऊर्जा प्राप्त होऊन देखील आपल्याला पुन्हा दुपारी भूक लागते किंवा रात्री देखील भूक लागते. तर अशा प्रकारे आवश्यकता नसताना देखील शरीराची जी ही मागणी असते, ही मागणी आपले जे कंडिशनिंग झालेली आहे, म्हणजे आपली जी जडणघडण झालेली आहे, त्याच्यामध्ये एक अत्यावश्यक घटक म्हणून अन्नाला फार महत्त्व दिलेलं आहे. आणि मला जर अन्न मिळालं नाही, तर मला चक्कर येईल, मला रोग होतील, मला काहीतरी त्रास होईल, मला चालता येणार नाही. अशा प्रकारची आपली अ, जडणघडण झालेली आहे. त्यामुळे आपण अन्नाच्या बाबतीत फार संवेदनशील असतो. सो आपण आता पाहतच आहोत की भिक्खू संघाला भगवान बुद्धांनी विकाल भोजनापासून विरक्त राहण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे मध्यान्हानंतर जेवण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. तसंच आपण देखील बरेच लोक, सर्वच लोक, उपासक देखील महिन्याचे 4 दिवस अष्टशील धारण करत असतो. तेव्हा देखील आपण पाहतो की दुपारी 12च्या नंतर जेवलो नाही तरी आपल्याला देखील काही कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही, काही कमजोरी आल्यासारखी वाटत नाही किंवा आपण बघत असतो जो भिक्खू संघ जो विकाल भोजनांचं पालन करत आहे, ते देखील एकदम उत्तमरित्या ठणठणीत असतात. तर अशा प्रकारे फक्त सकाळ जास्तीत जास्त 2 वेळेस आपण भोजनाची मात्रा घेतली, तरी देखील आपण आपलं जीवन व्यवस्थित पूर्ण करू शकतो. पण तसं असताना देखील आपली जी अन्नाप्रती आसक्ती आहे ती फार असते आणि कशाही प्रकारे आपली भूक शमन करण्यासाठी आपण त्याच्या मागे-मागे धावत असतो. आपण बऱ्याचदा फार कडकडीत भूक लागणे वगैरे फार क्वचित होतं आपल्याला. कारण आपला जो शहरात असो, गावात असो, आपली जी ठराविक वेळ असते त्या वेळेप्रमाणे आपण जेवत असतो. पण जर कोणी व्यक्ती वाळवंटामध्ये आहे आणि त्याच्याकडचं जेवण संपलेलं आहे आणि अशा वेळी पुढचं जेवण मिळेल की नाही मिळेल याबद्दल त्याला शाश्वती नसेल, तर ती जी भूक असेल किंवा एखाद्या व्यक्ती समुद्रामध्ये त्याचं जहाज बुडालेलं आहे आणि तो एखाद्या लाकडी फळीवरती तरंगत आहे. त्याला देखील कल्पना नाही की त्याला अन्न मिळेल की नाही. ती भूक किंवा एखादा व्यक्ती हिमालयामध्ये आहे, आजूबाजूला सगळीकडे बर्फ आहे आणि त्या बर्फामध्ये तो त्याला देखील माहिती नाही की तो खाली कधीपर्यंत पोहोचेल. अशा वेळी जी भूक उत्पन्न होते, त्या भुकेची जी लेव्हल असते, जी दर्जा असते, पातळी असते, तीच भूक आपल्याला रोज रोज जी आपल्याला भूक लागते, ती त्याच दर्जाची, त्याच पातळीची असते. परंतु दोन्हीमध्ये खूप असमानता असते. तिकडे जीवन मरण्याचा प्रश्न असतो आणि इकडे आपल्याला फक्त
त्यावेळेचं जेवण करण्याची आपली इच्छा असते. अशा वेळी आपण ऐकलं पण असेल, की अन्न न मिळाल्याने जे हिमालयामध्ये सैनिक होते, त्यांनी आपल्या सहकारी जे मृत पावले होते, त्यांचं मांस भक्षण केलेलं आहे. पण ती अवस्था आपली इथे नसते. आपण शहरात राहतो, गावात राहतो. एका जरी आपल्याला भूक लागली, तरी आपण घरात असू तर आपण 10-15 मिनिटामध्ये जेवण बनवून खाऊ शकतो किंवा जवळच एखादं हॉटेल असेल, तिथे देखील जाऊन खाऊ शकतो. एवढी उपलब्धता असून देखील आपल्याला जी भुकेची जी तीव्र इच्छा निर्माण होते, त्याच्या मागचं जे कारण आहे, ती आपली जडणघडण. ते भुकेला अन्नाला दिलेली प्रायोरिटी, अत्युच्च महत्त्व. त्या महत्त्वामुळेच ती इतकी प्रबळ भूक आपल्यामध्ये निर्माण होते आणि म्हणूनच आपण या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. बऱ्याचदा आपण लग्नामध्ये वगैरे जातो. लग्न थोडं उशिरा सुरू होतं आणि जेवणासाठी वेळ वेळ होतो. अशा वेळी देखील आपण पाहतो, की जरी तिथे जेवणाची उपलब्धता असेल, तरी देखील बरेच लोक अशा प्रकारे ते रांग लावून किंवा झुंबड उडते तिथे जेवणासाठी. त्याचं देखील हेच कारण आहे, की अन्नाला मला भूक लागली आणि मला पटकन खाल्लं पाहिजे. ही जी आपली त्यामागची जी अ, मानसिकता झालेली आहे, तर ती मानसिकताच आपल्याला अशा गोष्टी अ, करू लाग करायला उद्युक्त करत असते. म्हणूनच भगवान बुद्ध भुकेला सगळ्यात मोठा रोग म्हणतायत. तर अशा प्रकारे जी इच्छा आहे आणि त्याच्या मागे आपण जे धावत असतो, त्याच्या मागे आपण जे पळत असतो, त्या पळण्यामुळे जे नवीन आपले संस्कार निर्माण होतात आणि ते संस्कार हे दुःख आहेत. एक इच्छा निर्माण होते. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्या मागे धावत असतो. ते जे दुःख आहे, ती इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर एक नवीन इच्छा निर्माण होते आणि त्या नवीन इच्छेमुळे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जी आपली धडपड असते, ते एक दुःख आहे. तर अशा प्रकारे मग ते संस्कार पण सगळ्यात मोठं दुःख आहे, असं भगवान बुद्ध इथं आपल्याला सुचवू पाहत आहेत. आणि मग त्यानंतर हे जे आपण चिंतन करू आणि आपल्याला आपल्या लक्षात येईल, की की ही जी माझी इच्छा पूर्ण करण्याची जी तीव्र इच्छा आहे आणि तेच ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. आणि हे जर आपण पाहू शकलो यथाभूत, मग हे आपल्याला जर समजलं, हे जर आपण आपल्या लक्षात आलं चिंतन करून, तर त्या दुःखापासून आपली सुटका होईल आणि आपोआपच आपल्याला निब्बाण निब्बाण म्हणजे अर्हतपद प्राप्तच होणार नाही. पण छोट्या-छोट्या जे दुःखामधून आपण दूर होत जाऊ, तर ते निब्बाण आहे. मग ते परमसुख आहे. जसं आपण आता या गोष्टीवर बाबत चिंता करू, की हे अन्नाची गरज आपली एवढी नसताना देखील आपण त्याच्या मागे धावत आहे. तर एखाद्या वेळेस असं होईल, की आपण कुठे गेलेलो आहोत, आपल्याला खूप भूक लागलेली आहे. पण जर आपण असा विचार करू शकलो, "अरे, मी तर सकाळी जेवलेलो आहे. त्या सकाळच्या जेवणावरती मी आजचा दिवस काढू शकेन. आता काही मी जेवलो नाही, तर मी मरणार नाही आणि जेव्हा योग्य वेळ असेल, योग्य स्थान असेल, त्या ठिकाणी मी जेवेन." असा जर आपण विचार केला, तर ती जी आपली तीव्र इच्छा असते, कडकडून भूक लागलेली असते आणि त्यामुळे जे दुःख निर्माण झालेलं असतं, ते आपोआपच हलकं होण्यासाठी, कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. आणि अशा प्रकारे
आपलं एक दुःख आपण कमी करू शकलो. अशा प्रकारे चिंतन करत करत जसे भिक्खू फक्त एक वेळेस जेवण घेतात आणि त्याच्यावरती आपला पूर्ण उदरनिर्वाह करत असतात. तर ती ती जी गोष्ट आहे ती देखील आपण आचरणात आणण्याचा मग आपण पाहतोच की अष्टशिलाच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी एवढी तीव्र इच्छा होत नाही. इनिशियली जेव्हा आपल्याला सवय नसते, तेव्हा आपल्याला तीव्र इच्छा होते. पण नंतर जशी आपल्याला सवय होत जाते, आपल्याला कळतं की नाही संध्याकाळी रात्री जेवलं नाही तरी मला सकाळी काहीच कसल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. उलटं चांगलं वाटतं मला, जास्त फ्रेश वाटतं, हलकं वाटतं पोट, शरीर हलकं वाटतं. तर ही जी आपली मग हे आपली जडणघडण होती. ही नवीन जडणघडण होते आणि या नवीन जडणघडणमुळे त्याला कंडिशनिंग म्हणतात. त्यामुळे आपले दुःख आणखीन कमी होतं. तर अशा प्रकारे ह्या जे इच्छा पूर्ण करण्याची जी इच्छा असते, ती जी आपली जी प्रबळ असते, ती हळू-हळू सैल व्हायला लागते आणि आपोआपच आपलं अ, जे त्याच्या त्याच्यानंतर जे संस्कार निर्माण होणार असतात, ते देखील कमी होत जातात. हे आता जे आपण पाहिलं ते हे जी घटना होत्या, त्या घटनेच्या अनुषंगाने आपण भुकेबद्दल बोललोय. पण ह्याच गोष्टी आपल्या ज्या बाकीच्या कामछंद आहेत त्याला देखील अ, लागू होतात. म्हणूनच आपण जर आपली अ, जे आपलं बघण्याची इच्छा असते, जसं आता आपल्याला टीव्ही पाहणं किंवा पिक्चर पाहणं ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. कानाला गाणी ऐकणं आवडतात किंवा चमचमीत पदार्थ खाणं आवडतं. ह्या सगळ्या गोष्टी देखील कामचंदाच्या ह्याच्यामध्येच इन्क्लूड होतात आणि आपण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करतो त्यांनी जे दुःख निर्माण होतं किंवा ज्या इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर त्या पूर्ण झाल्या त्याच्यामध्ये जो आनंद प्राप्त झाला, जो क्षणिक आनंद प्राप्त झाला, तो पुन्हा मिळवण्यासाठी एक नवीन इच्छा निर्माण होते आणि त्याला भव म्हणतात. ते पुन्हा-पुन्हा आपल्याला इच्छा निर्माण होते आणि अशा प्रकारे हे संस्कार आहेत ते भव निर्माण करत असतात. पुन्हा-पुन्हा इच्छा पूर्ण करण्याची इच्छा निर्माण करत असतात. नवीन इच्छा निर्माण करत असतात. म्हणून ते शंकराला परमा परम दुःख म्हणत असतात. तर आपण या गोष्टी यथाभूत पाहून आपण यापासून मुक्ती प्राप्त करू शकतो. भगवान बुद्धांनी हा जो मार्ग सांगितलाय, अष्टांगिक मार्गावरती चालून आपण या जो छोटे-छोटे दुःख आहेत, ते नष्ट करून आणि धम्माच्या मार्गावर राहून आपण जे सगळ्यात मोठा गोल आहे, आपलं सगळ्यात मोठं ध्येय आहे, निब्बाण ते देखील प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे या छोट्याशा घटनेतून भगवान बुद्ध आपल्याला अ, आपल्या ज्या कामइच्छा आहेत, त्या कशाप्रकारे त्याच्यावरती संयम प्राप्त करायचा आहे, याबद्दल उपदेश करत आहेत. तर आजच्या धम्मपदाविषयी इतकंच. साधू, साधू, साधू.